सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात। नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आहे 8 जुलै 2026 बुधवार। आजचा राज्यातील पावसाचा शेवटचा दिवस असणार आहे। काही भागात आज देखील मोठा पाऊस, तर काही भागात हलका पाऊस, तर काही भागात ढगाळ वातावरण असेल। मात्र उद्यापासून 9 जुलै ते 15 जुलैपर्यंत आपल्याला राज्यात सूर्यदर्शन पाहायला मिळेल। पूर्णतः पाऊस उघडीप घेणार आहे। मित्रांनो, माहिती अतिशय महत्त्वाची आहे, त्यामुळे व्हिडिओला पूर्ण बघा आणि ताज्या बातम्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब देखील नक्की करा। मित्रांनो, आपण या ठिकाणी बघू शकता दुपारपर्यंत काही भागात वातावरण सामान्य असेल, मात्र कोकण पट्ट्यामध्ये मोठा पाऊस असेल। आपण या ठिकाणी बघू शकता दुपारनंतर आणि रात्री आपल्याला मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, परभणी, नांदेड, बीड, लातूर, धाराशिव, मराठवाड्यातील बहुतांश भागांमध्ये ढगाळ वातावरणासह मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस झालेला पाहायला मिळेल। मित्रांनो, जिल्ह्याचा उल्लेख केला म्हणजेच या भागातील गावांचा आणि तालुक्यांचा देखील यात समावेश झाला आहे। तसेच विदर्भात देखील आपल्याला रात्रीपर्यंत आज मोठा पाऊस झालेला पाहायला मिळेल। अकोला, अमरावती, नागपूर, गोंदिया, गडचिरोली, भंडारा, चंद्रपूर, बुलढाणा, वर्धा, यवतमाळ, वाशिम, एकंदरीतच विदर्भाच्या सर्वच भागांमध्ये आज येत्या काही तासात मोठा पाऊस होईल। मात्र उद्यापासून राज्यातील पावसाचा जोर पूर्णतः ओसरणार आहे। पाऊस 8 ते 10 दिवसांसाठी उघडीप घेणार आहे। तसेच उत्तर महाराष्ट्रात नाशिक, मालेगाव, नंदुरबार, धुळे, जळगाव, चाळीसगाव, मनमाड आणि तसेच खान्देशच्या इतरही आसपासच्या भागांमध्ये आपल्याला आज आणि उद्या ढगाळ वातावरणासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झालेला पाहायला मिळेल। मात्र 10 ते 15 जुलै दरम्यान उत्तर महाराष्ट्रातील देखील पाऊस उघडणार आहे, सूर्यदर्शन होणार आहे। कोकणात मात्र आजचा दिवस आपल्याला मोठा मुसळधार पाऊस पाहायला मिळेल। मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, राजापूर, सावंतवाडी, कल्याण, डोंबिवली, वसई, विरार आणि तसेच कोकणपट्ट्याच्या इतरही आसपासच्या भागांमध्ये मोठा जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला आज झालेला पाहायला मिळेल। उद्यापासून कोकणातील देखील पावसाचा जोर काहीसा कमी होईल। पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्रातील भागात पाहिले असता पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर या भागात रात्रीपर्यंत मोठा पाऊस होऊ शकतो। तर अहिल्यानगर आणि सोलापूरच्या भागात दिवसभर आपल्याला ढगाळ वातावरण पाहायला मिळेल। मात्र सायंकाळी आणि रात्री दरम्यान अहिल्यानगर आणि सोलापूरच्या बहुतांश भागांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असणार आहे। तर मित्रांनो, आपण या ठिकाणी बघू शकता हा होता आजचा अंदाज। उद्या आहे 9 जुलै, 9 तारखेला आपण पाहू शकता उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात देखील आपल्याला पावसाचा जोर कमी झालेला पाहायला मिळेल, सूर्यदर्शन होईल। तसेच इकडे शुक्रवारी 10 तारखेला पाहिले असता 10 तारखेला देखील पूर्णतः राज्यातील पावसाची उघडीप पाहायला मिळत आहे। फक्त कोकणाच्या काही भागात हलका पाऊस होईल, इतर कुठेही पाऊस असणार नाही। 11, 12, 13 आपण या ठिकाणी बघू शकता 15 जुलैपर्यंत राज्यात आपल्याला ही पावसाची उघडीप अशाच प्रकारची बघायला मिळणार आहे। तर मित्रांनो, ही होती हवामानाची छोटीशी अपडेट। आपल्यासोबतच इतरांना पण शेअर करा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। धन्यवाद।